अपने इर्द गिर्द उसकी आहट को महसूस किया है मैंने, अपने इर्द गिर्द उसकी आहट को महसूस किया है मैंने, उसके ओठ मेरे ओठों पे तब जाके उसे महसूस किया है मैंने. नंतर एक पोरगी म्हणली वाव व्हॉट अ ब्लाइंड लव. ती जेन्झी होती. जेन्झी खुद पर भरोसा कर, खुद के लिए खुद को खुद से भी ऊंचा कर, खुद पर भरोसा कर. मी आता माझ्या विदर्भाच्या भाषेत तुम्हाला सांगतो, विदर्भाची कविता की मैं आयुष्याची कहाणी लय फिल्मी आहे. मैं आयुष्याची कहाणी लय फिल्मी आहे, बाप मा लेले का जुलमी आहे. मैं आयुष्याची कहाणी लय फिल्मी आहे, बाप मा लेले का जुलमी आहे. मले म्हणे इंजिनियर बन आणि नाव रोशन कर घरचं. मले म्हणे इंजिनियर बन आणि नाव रोशन कर घरचं. त्याला वाटलं त्याचा आंबा लय कलमी आहे. तर बाळाचे पाय तरी पाळण्यात दिसते, मै कुठंच दिसत नव्हते. बाळाचे पाय तरी पाळण्यात दिसते, मै कुठेच दिसत नव्हते. आणि माझ्या सोबतचे पोरं नोकरीला लागले, माझे विषयच निघत नव्हते. बाळाचे पाय तरी पाळण्यात दिसतात, मै कुठंच दिसत नव्हते. माझ्या सोबतचे पोरं नोकरीला लागले आणि माझे विषयच निघत नव्हते. आणि मग म्हणलं आता काही करून बेटा लक्ष द्यावं लागते. मग म्हणलं आता काही करून बेटा लक्ष द्यावं लागते. एक कप चहा सुट्ट्यावर थोडी आपली जिंदगी भागते. बर तर कॉलेजले आल्यावर समजलं मले जसं दिसते तसं नसते. कॉलेजले आल्यावर समजलं मले जसं दिसते तसं नसते. आणि कट्ट्यापेक्षा सुंदर पोरी तर क्लासरूम मध्ये दिसते. बरं मग क्लासरूम मध्ये मास्तरनं शिकवलं साइन कॉस थिटा. क्लासरूम मध्ये मास्तरनं शिकवला साइन कॉस थिटा. तिथं बी मला काय कळलं नाही. बरं मग म्हणलं आता एकच पर्याय, सरळ कॅफे टाकून देऊ. मग म्हणलं आता एकच पर्याय, कारण जनरली ना आजकाल बेरोजगार लोक बिझनेस जास्त टाकतात. सॉरी मी कोणालाच काही बोललो नाही ते. मग म्हटलं आता एकच पर्याय, सरळ कॅफे टाकून देऊ. 32 एकराचा मालिक मी 2 एकर फुकून देऊ. मग म्हणलं आता एकच पर्याय, सरळ कॅफे टाकून देऊ. 32 एकराचा मालिक मी 2 एकर फुकून देऊ. आणि कॅफेत पे म्या पोरीच पाहिला, वेळच नव्हता ना धंदा पाहायले. कॅफेत पे म्या पोरीच पाहिला, वेळच नव्हता ना धंदा पाहायले. मग काय लागलो धंद्याला, कविता लिहायला, तुमच्यासारख्याला ऐकवायले. खुद पर भरोसा कर, खुद के लिए खुद को खुद से भी ऊंचा कर, खुद पर भरोसा कर. अपनों के लिए तू